सर्वप्रथम मला केदार जोशीचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी ही कल्पना मांडली की आज फेसबुकवर आपण शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांबद्दल बोलावं. कारण तसं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी शिक्षक दिन साजरा केला जातो, पण फेसबुक विल बी अ व्हेरी बिग मीडिया की जिथनं सगळ्यांना म्हणजे जे काय कल्पना आम्ही संदेश देता येईल की शिक्षकांबद्दल आपण काय सांगू इच्छितो. केदारचा फोन आल्यावर मला पटकन तो म्हणाला तुम्ही काही बोलाल का, तर मला माझ्या आजोबांची आठवण आली. माझे आजोबा म्हणजे PW धारप, ते प्रोफेसर होते आणि VJTIमध्ये HOD होते इंजिनिअरिंगचे आणि नंतर फाउंडर प्रिन्सिपल ऑफ भागोबाई पॉलिटेक्निक. अगदी लहानपणापासून त्यामुळे आम्हाला एक वेगळं वळण आणि शाळेत गेल्यावर कसं वागावं किंवा पेपर कसा लिहावा सगळं ते बाळकडू लहानपणापासूनच मिळालं होतं. आजोबा माझे म्हणजे किती कौतुक करावं आणि खरंच शिक्षक एक अभिमान वाटावा असे शिक्षक होते. त्यांचं प्रत्येक गोष्ट म्हणजे आता केळवणी मंडळाचे भागोबाई पॉलिटेक्निकमध्ये ते जायचे, तर ते जेव्हा त्यांची गाडी प्रिमायसेसमध्ये पोचायची तर सगळे म्हणायचे अरे घड्याळ लावून घ्या, 9ला 2 मिनटं आहेत. इतके वेळेबद्दल ते शिस्तबद्ध होते. त्यानंतर ते कंप्लीट कॉलेजची राऊंड मारायचे. शिकवताना सुद्धा अतिशय उत्तमरीते ते शिकवायचे. त्यांनी बरीचशी पुस्तकं पण काढलेली आहेत. म्हणजे मला असं म्हणणं की पूर्वी एक प्रकारे शिक्षकांबद्दल खूप एक आदर होता. म्हणजे मला आठवतं की कधीही आमचे प्रोफेसर, आम्ही जरी कॅन्टीनमध्ये बसलो, कुठेही बसलो असता प्रोफेसर जर समोर आले तर आम्ही उभं राहायचो, त्यांना विश करायचो. आणि शिक्षणसुद्धा आता काय सांगावं का नाही, क्लासेसमुळे खूप म्हणजे माझ्याला मला आठवत नाही की क्लास हा प्रकार होता. त्यामुळे जे काय आम्ही शिकायचो ते कॉलेजमध्ये शाळेत तेच शिकायचं आणि इतकं उत्तमरीते शिकवलं जायचं की आम्हाला कधी क्लासची उणीवच भासली नाही. एक ते एक. आणि मला अजून थोडंसं असं वाटतं की आईवडिलांना दोष द्यावा का काय करावं, की आज असं का राहिलं की शिक्षकांबद्दल मुलांना रिस्पेक्ट अजिबात नाही हो. म्हणजे अरे तुरे मी आता थोडी मोठ्या वयाने मी हिंडते, लहान मुलं पाहते, कॉलेजमध्ये पाहते, शिक्षकांना अरे तुरे करून संबोधित करतात, असं का? आणि शिक्षक म्हणजे आज मुलाचं 2/3 म्हणलं तरी आयुष्य जे काय जे ते शिक्षकांना आताच जातं का मुलं कंटिन्युअसली शिकत असतात, MBA करतात, MS करतात, तर त्यांचा केवढा मोठा वाटा असतो त्यांच्या आज जे काय त्यांचं करिअर होतं किंवा आज त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये शिक्षकाचा खूप मोठा वाटा असतो. तर त्यांच्याबद्दल असं वागणं, मी तर म्हणते थोडं आईवडिलांना सुद्धा मी दोष देते की त्यांनी काहीतरी करावं की जेणेकरून मुलांना एक थोडंसं आदर वाटेल. आणि बरं शिक्षकांबद्दल म्हणजे माझे वडील MSCBमध्ये असल्यामुळे खूप शाळा बदलल्या आणि खूप म्हणजे जिकडे मी जळगावला होते, मी पुण्याला होते, मी मुंबईला होते, पण सगळ्या शाळेत अप्रतिम शिक्षण मला मिळालं. शेवटी माझं लग्न लवकर झालं आणि नंतर माझ्या धीरांच्या आग्रहास्तव, कारण सगळे घरात महाजन लोक शिकलेले होते, मी एकमेव फक्त 12वी पास होते, तर मग त्यांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळे मी शिकले. मला एक छान आठवण आहे की मी कॉलेजमध्ये जेव्हा मिठीबाईत गेले तेव्हा मला ऑलरेडी माझा एक मुलगा झाला होता, मी LLB करत होते आणि मी बरेचदा लेक्चर्सना जायला जमायचं नाही, त्याच्या घरातलं पाहुणे आणि सगळं ॲडजस्ट करत, पण तेव्हा मला प्रोफेसर्सनी खूप मदत केली. सायन्सला असताना सुद्धा मला आठवते की प्रॅक्टिकल्सला, तेव्हा पण माझं लग्न झालं होतं आणि मी शिकत होते, तर तेव्हा प्रॅक्टिकल्सच्या वेळेला सुद्धा कधी अडचण आली तर प्रोफेसर स्पेशल बॅचला मला बोलायचे. आता हे होऊ शकेल का हो? म्हणजे जे पूर्वी प्रोफेसर्स मला मदत करायचे, मी जेव्हा नोट्स काढायचे तर नोट्सच्या वेळेला माझा मोठा भाऊ होता मेडिकलला, तर मी सायन्सला असताना त्याची पण मला खूप मदत झाली. आमच्याकडे फॅमिलीत म्हणजे तसं माझे आजोबा, माझा भाऊसुद्धा अप्रतिम ॲनाटॉमी शिकवायचा. मी वेगवेगळ्या ठिकाणी होते. अजूनही धारप सर म्हणलं तर मोठे मोठे डॉक्टर्स आहेत की जे त्याचे स्टुडंट्स आहेत, खूप त्याच्याबद्दल आदर आहे. मला असं वाटतं की हीच अशी माझी पण इच्छा होती की आपण पण शिकवावं, पण माझ्यात पेशन्स म्हणजे मुलं मला सांगतात 0 होता, पण एक थोडीशी आवड डेफिनेटली आहे की मला पण म्हणजे ते कुठे जेनेटिक आलेलं आहे की शिक्षणाबद्दल. तर पण मी एकच मेसेज देऊ इच्छिते आईवडिलांना आणि मुलांनासुद्धा की शिक्षक हा एक गुरु असतो आणि तो देवासमान असतो. खरंच सांगते तुम्हाला की तर त्याच्याबद्दल थोडासा आदर ठेवावा आणि या शिक्षण दिनानिमित्त प्रत्येक मुलांनी काही ना काहीतरी एक थोडीशी एक आपल्या म्हणजे काय म्हणायचं भेट द्या किंवा काही शिक्षकांकरता करा. धन्यवाद.